निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। अहिल्यानगर हादरलं, टोळी युद्धातून तसेच निवडणुकीच्या वादातून दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार, यामध्ये घोडेगाव येथील एकाचा मृत्यू झालाय। टोळी युद्धातूनच गोळीबाराच्या दोन घटनांनी जिल्हा गुरुवारी हादरलाय। यामध्ये घोडेगाव तालुका नेवासा येथे दोन टोळ्यांमधील दोघांनी परस्परांवर गोळीबार केल्याचं समजतंय। त्यात एक जण ठार झाला असून दुसऱ्या टोळीतील एक जण मात्र गंभीर जखमी आहे। दुसऱ्या घटनेत मध्यरात्रीच्या सुमारास अहिल्यानगर शहरात कोठला भागामध्ये महापालिका निवडणुकीच्या वादातून एका तरुणावर गोळीबार करण्यात आला। हा तरुण देखील गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे। घोडेगाव तालुका नेवासा येथे गुरुवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास टोळी युद्धातूनच दोन जणांनी परस्परांवर गोळीबार केला। घोडेगाव येथील घोडेश्वरी रुग्णालयासमोर हे शूट आउट झालं आहे। टोळी युद्धातून झालेल्या या गोळीबारानं संपूर्ण घोडेगाव हादरलाय। त्यात हॉस्पिटल समोर उभ्या असलेल्या नितीन शिरसाट याच्यावर दुचाकीवरून आलेल्या दुसऱ्या टोळीतील सूरज फुलमाळी व अन्य एकानं बेशूट गोळीबार केलाय। याचवेळी नितीन शिरसाट यांनी देखील उत्तरादाखल गोळीबार केल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेल्या शिरसाट व फुलमाळी यांना तातडीनं अहिल्यानगर येथे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। मात्र उपचार सुरू असतानाच शिरसाट याचा मृत्यू झालाय, तर फुलमाळी याला पुण्याला हलवण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। गोळीबाराच्या घटनेनं व्यापारी व ग्रामस्थ भयभीत झालेत। सगळीकडं एकच पळापळ सुरू झाली। गोळीबाराची घटना समजताच सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, शिंगणापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके व पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली। शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली आहे। घोडेगावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबाराची 2 दिवसातील ही दुसरी घटना आहे। अंमळनेर येथे 2 दिवसांपूर्वीच रोहित दरंदले याच्यावर दोघांनी गोळीबार केला होता। जे आहे ते वादावादी झाली आणि त्याच्यातून फायरिंगची घटना घडलेली आहे। यामध्ये नितीन शिरसाट जे आहे तर त्याचा मृत्यू झालेला आहे आणि सूरज फुलमाळी जो आहे तर तो जखमी आहे। यामध्ये आणखी 2 संशय जे आहेत की जे त्यावेळी म्हणजे ज्यांच्याबद्दल सस्पेक्टेड आहे तर त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील तपास करत आहोत। सर, कशावरून हा राडावरती घडला, काही प्राथमिक माहिती नाही? प्राथमिक माहिती म्हणजे कुठलं कारण समजून येत नाही, परंतु त्यांचे आपसातले जे काही जुने वाद आहेत तर त्यांच्यातून झालेला आहे तशी प्राथमिक माहिती आहे।